मन मंदिरा गजर भक्तीचा. मरताना जी वाडकतो हे काही मला अजून काही कळलं नाही. अरे जो तुमचा एक्सपायरीचा टाईम वरून लिहून ठेवलेला आहे त्यावेळेला तुम्ही एक्सपायर होणारच आहात. फक्त तुम्हाला दिसत नाही, बाकीच्या बाटल्यावरचं औषधावरचं डब्यावरचं दिसतं. तुमच्यावर फक्त मॅन्युफॅक्चरची डेट आहे, एक्सपायरीची डेट नाही. आणि म्हणून बरं आहे. माझं म्हणणं कळलं का? ज्या दिवशी मॅन्युफॅक्चरची डेट म्हणजे तुमचा बर्थडे, एक्सपायरीची डेट जर तुमच्या छातीवर अशी छापून आली तर वर्षाने मरायचं असेल तर अगोदरच मरेल. पोरवाळा हंबरडा फोडून वर्षभर पुण्यतिथी साजरी करते. म्हणून तुम्ही निर्माण केलेल्या वस्तूवर मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी डेट आहे. इंजेक्शन असू दे, औषध असू दे, अगदी साधे काचरे असू दे, आमकी असू दे, त्या स्टॅम्प असतोच. मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी. तुमच्यावर फक्त मॅन्युफॅक्चरची डेट माहिती आहे, एक्सपायरीची माहिती नाही. हीच देवाची कृपा आहे. एखाद्या मोठ्या माणसाचा मुलगा घरी आला आणि तो आला, आपला साहेब आहे, आणि त्यांनी तुमच्या घरातली एक छान वस्तू बघितली, बाबा मला पाहिजे, बाबा मला पाहिजे, आणि ह्यानी ती वस्तू अगदी जतन करून ठेवली. पण साहेब असल्याकडे नाही काय म्हणतो. परिस्थितीजन्य देतो, पण म्हणतो कुठून ह्याला बोलवला घरी कुणाला पाहिजे. वस्तू गेली तरी त्याच्या जीव अडकतो. आता हे मरताना जीव अडकतो हे काही मला अजून कळलेलं नाही. कदाचित व्हेंटिलेटरने अडकून ठेवला असेल. नाही का? म्हणजे ते जर कळलं तर या क्षणापासून दुःखी व्हायला. काय देवाची मजा आहे, काय लीला गाद आहे. एकच गोष्ट कळून दिली नाही, आणि ती कळून दिली नाही म्हणून मनुष्य जीवन चांगलं जगतोय. ती जर गोष्ट तुमच्या समोर उभी केली की अमक्या दिवशी तुम्ही जाणार, अरे वर्षभर भेटण्याचा सोहळा होईल. म्हणजे वर्ष सुरू व्हायच्या अगोदर 365व्या दिवसाला पहिला आला. पुढच्या वर्षी या दिवशी तुम्ही नसणार, दुसरा आला. पुढच्या वर्षी एक दिवस होऊन जाईल तुम्हाला गेलेला. दुसऱ्या आठवड्याने पुढच्या वर्षी एक आठवडा होईल तुम्हाला गेलेला. अरे पण म्हटला मी आता आहे त्याचा आनंद भोग ना. काय जीवनाचं गंमत आहे मोठी. आणि म्हणून या ठिकाणी अकारण असे जे आहेत ते बद्ध आहेत. कोणीही कोणात अडकलेलं नाही. म्हणून इथे शेवटी असं त्यांनी सांगितलं काल विषय संपवताना. आज सुद्धा जास्ती मी करू शकेन असं वाटत नाही, जेमतेम पाऊण तास करेन. आता लाधता हा स्वाद मोडती अधिकार भेद, ऐसेची काही विशद बोलत असे पुढा. ज्ञानाला देव मानलंय, बरोबर आहे, ज्ञानच देव आहे. नखो आणि केशीवरी उभी असे जागे शरीरी, नखापासून केसापर्यंत त्या निज ज्ञानाचं दर्शन आहे. जाणीव म्हणजे जर ज्ञान, तर चप्पलच्या खाली जर खडा आला किंवा उंचवटा आला त्याची जाणीव होते. नखाला लागलं तर शेंडीपर्यंत कळ जाते. नखो आणि केशीवरी, नखापासून केसापर्यंत ते निज ज्ञान आहे. म्हणून कळ लागली नखाला, पायाला, पण कळ उठली इथे. तेव्हा नीट लक्षात घ्या, ज्ञानोबारायाचा अवतार केवळ ज्ञानाचं दर्शन नव्हे. ज्ञान ही बैठक आहे आणि भक्ती प्रेम हा अनुभव आहे, अमृत. कसला अनुभव आहे? अमृत अनुभव.
ज्ञान जाणीव आहे बरं का. अहम ब्रह्मास्मी सोहम ही जाणीव आहे. पण इथे कसं आहे, पुढे सरकले. मीच देव नव्हे, मी देवाचा. मीच देव, मी देवाचा. एक मोठे दृष्टांत एकदम खाली येऊन सांगतो. एक जज साहेब होते, मोठे डिस्ट्रिक्ट जज होते बरं का. गेल्याबरोबर तेच समोर होते, मित्र होता. आला, या 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 म्हणा, या बसा. नमस्कार साहेब. त्यांनी काय लगेच ओळखून, तिथे वडील बसले होते. या ना बसा, हे माझे वडील आहेत. कळलं का तुम्हाला? मी जरी डिस्ट्रिक्ट जज असलो तरी हे माझ्यापेक्षा वडील आहेत. हे माझे जन्मदाते आहेत. माझं बोलणं कळलं का? हां, लक्षात घ्या. तसं मुळाकडे जाणं, स्वतः जज आहे हा मोठेपणा ज्ञानाचा आहे, पण हा त्यांच्यामुळे मिळाला ही भक्ती आहे. काय ही भक्ती आहे. त्यांनी एक वेळ जेवून मला शिकवलं. किती वेळा शिकवलं? त्यांनी एक वेळ जेवून मला शिकवलं. स्वतः फाटकं धोतर नेसले, पण माझ्या शाळेचा युनिफॉर्म चुकून दिला नाही. कशा करता म्हटलं मी, जरा कोण इथे बसलंय तर हळू, मला इथे आवाज येतोय. हे विंगमध्ये बसलेली मंडळी कोण आहे, जरा हळू बोला. मला इथे आवाज येतोय तुमचं बोलणं, मग प्रवचन नीट होत नाही. मग तेव्हा सहज हाक मारली. कोण बाप कोण? स्वतः जरी अधिकारावर असणं तरी त्याच्याकडे बोट दाखवणं ही ज्ञानोत्तर प्रेमरक्षणा भक्ती आहे. माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. ज्ञानेश्वरी इतके लिहून सुद्धा निवृत्तीनाथाकडे बोट दाखवणं हे भक्तीचं लक्षण आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी. कुठच्या अवस्थेत आहोत? आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. आम्हाला जे आम्ही पण आहे ते आमच्या गुरुरायाने खूण दाखवली. आम्ही पण आहे, मीच देव आहे हे ज्ञान आहे, पण गुरुराये दाविली खूण ही भक्ती आहे. म्हणून नीट लक्षात घ्या, ज्ञान भक्तीचा संगम, मुळामुठेचा संगम, कराडला प्रीती संगम. बरोबर आहे ना? तसं वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञान भक्ती कर्माचा समन्वय संगम. अर्थात भक्ती करत असताना कर्म हे कर्म राहतच नाही, त्या कर्माचं रूपांतर सेवेत होतं. माझं बोलणं कळलं? त्या कर्माचं रूपांतर सेवेत होतं. फरक आहे हा, फरक आहे नाही का? ऑफिसमध्ये जाऊन आकडेमोड करणं ही नोकरी आहे, पण घरचा हिशोब लिहिणं ही नोकरी नाही आहे. माझं बोलणं कळलं? स्वतःचं काम करत बसला होता. काय बायको म्हणली, काय मान खाली घालून काम बस काय का? कुठला म्हणलं, दुसऱ्या काही नोकरी करतो का? माझं मी करतोय. म्हणून लक्षात आलं का, स्वतःचं स्वतः करत असताना कधी त्रास वाटत नाही. उलट दुसऱ्यांनी नको तिथे आपल्याला मदत केली तर ती वाईट वाटते. म्हणून म्हाताऱ्या बायका झाल्यानंतर त्यांना जर कोणी करायला गेलं, नको. आमच्या घरात 2 आहेत. करायला गेलं तर म्हणतात नको, आमचं आम्ही करतो. जेव्हा आम्ही उठणार नाही ना तेव्हा हात द्या. काय म्हणतात? जेव्हा उठणार नाही, अर्थ कळला का? जेव्हा आम्हाला करता येणार नाही, मग तेव्हा मात्र आम्हाला विसरू नका बरं का. माझं बोलणं कळलं का? मन भाव प्रेम ओतून जे करणं त्याला सेवा म्हणतात. ज्याच्याकरता मोजलं जातो तो भाग निराळा. भक्तीचं मोजमाप नाही.
म्हणून मनो वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले आणि भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता. कशाने मोजमाप केलं? नीट महत्वाचा मुद्दा आहे. देव तसा मोजमाप करता येत नाही, त्याला मोजता येत नाही, नाही का? कसं मोजमाप करता येईल? अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. कशाचं माप करता येईल? नाही का? कशाचं माप करता येतं? काहीच माप करता येत नाही. म्हणून मनो वाचा तीत तुझे हे स्वरूप. पण कशाने माप झालं? भक्तीच्या मापे मोजितो अनंता. भक्तीचा मापाने मोजला गेला. गावच्या दोऱ्या पुरल्या नाहीत बांधायला, उखळाला. घरातले दोर आणले संपले, गावातले दोर आणले संपले, दावी आणली संपली, जाडे भरडे संपले, रेशमी दोरे संपले. काय कृष्णाला बांधायच्या वेळेला सगळ्यांनाच आनंद झाला, ऋषीमुनींना सुद्धा आनंद झाला, कारण त्यालाही त्यांना बांधता आला नाही. समाधीतून बांधला आणला नाही, योगातून बांधता आला नाही. बांधता आला असता तर ज्ञानोबारायांनी योग याग विधी येणे नवे सिद्धी म्हटलं नसतं. वाचोन योगाचे निबळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. काय म्हटले? त्याच्या आधाराने कष्टा व्यतिरिक्त काही मिळत नाही, हे लिहिलं नसतं. आणि एक लक्षात ठेवा, हे आमच्यासारखे योग न करणारे नाहीत, योगाची परंपरा असलेले आणि योगाच्या परंपरेचं भक्तीमध्ये रूपांतर केलेले. किंबहुना 6वा अध्याय जो ज्ञानोबारायांनी योगावर लिहिला आहे तसं आत्तापर्यंत कोणी लिहिलं नाही, बरं का? हा जो योग सध्या गावामध्ये चालतो, इट इज अ टाइप ऑफ एक्सरसाइज. मन मंदिरा गजर भक्तीचा.